नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच खतरनाक असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण सायलीवरती एक दुःखाचा डोंगर कोसळणार आहे, पण त्याचबरोबर सायलीला नक्की तिचे आई बाबा कोण आहेत हे सत्य सुद्धा समजणार आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे, नक्की काय काय होणार आहे, कशा पद्धतीनं मधुभाऊ हे सत्य समोर आणणार आहे, त्यांना का कळणार आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर मधुभाऊंवरती हल्ला करणारी व्यक्ती कोण आहे, तुम्हाला थंबनेलमध्ये लक्षात आलेलंच आहे की मधुभाऊंवरती हल्ला करणारी व्यक्ती ही दुसरी तिसरी कोणी नसून नागराज आहे. नागराज मधुभाऊंवरती हल्ला करणार आहे आणि हे सगळं का करणार आहे, कारण महिपत आणि नागराज या दोघांनीही एकत्र येऊन हा प्लॅन आखलेला आहे आणि त्यामुळं नागराजने हे पाऊल उचललेलं आहे. का तर प्रिया तन्वी नाही हे सत्य कोणाला समजू नये, परंतु प्रिया तन्वी नाही हे सत्य तर समजणार आहे, कारण मरणाच्या दारात असतानाही मधुभाऊ हे सत्य अर्जुन आणि सायलीला सांगणार आहेत. अर्जुन आणि सायलीच्या समोर हे सत्य येणार आहे आणि त्यानंतर मात्र खूप मोठा भयानक असा उलगडा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे नागराजवर ही वेळ का आलेली आहे, का तर नागराज सगळीकडून अडकत चाललेला आहे. आता प्रियाच्या बाबतीतलं जे सत्य कळलं तर आता पूर्ण अडकणार. एकतर गोळ्यांचा प्रॉब्लेम झालेला आहे, त्यामध्ये नागराज अडकता अडकता वाचलाय, त्यामध्ये त्याने प्रियाचं नाव सांगून रिकामा झालेला आहे. तर इकडे डॉक्टर श्रद्धा ज्या आहेत त्या घरी आलेल्या असतात. डॉक्टर श्रद्धा घरी येऊन तिथं बोलत असतात. घरी आल्यानंतर डॉक्टर श्रद्धा म्हणतात की मी 250 mgची गोळी दिलेली होती, तीच गोळी चालू आहे ना, तेव्हा ते गोळ्याची बॉटल द्या बरं. मग सुमन आता गोळ्याची बॉटल देण्यासाठी जाते, परंतु नागराज तिथं उभ्या असतो, त्याच्या शेट्ट्या वाजत चाललेल्या असतात, कारण नागराज आता पुरता अडकणार असतो. नागराजला कळायचं बंद झालेलं असतं. आता काय करू, नक्की कशा पद्धतीनं गोष्टी होणार आहेत हे काही नागराजला कळत नसतं. नागराज सुमनला म्हणतो की सुमन तू थांब, मी देतो त्या गोळ्या. असं म्हणत नागराज सुमनला गोळ्या दे, सुमनच्या हातून ते गोळ्याची बॉटल घेतो आणि स्वतः तिथे जातो. जेव्हा नागराज स्वतः तिथे गेलेला असतो तेव्हा मात्र आता नागराजला धक्का बसतो, कारण आता काय करायचं, नक्की कसं हे सत्य समोर आणायचं हा मोठा प्रश्न नागराजच्या पुढे असतो. नागराजला कळत नसतं जर ही बॉटल यांनी पाहिली तर खूप मोठा राडा होणार आहे, एवढंच नागराजच्या डोक्यात असतं. आणि नागराज म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही मला हे सत्य लपवावंच लागणार आहे. याच्यामध्ये आता कोणाच्या तरी माथ्यावर या गोष्टीचं खापर आपण फोडू शकतो, म्हणजे तन्वीचं नाव सांगून रिकामं होऊया, कारण तन्वीलाच मी सांगितलं होतं ना या गोळ्या आणायला, असं सांगायचं, असं नागराजने ठरतं. मग नागराज ती गोळ्यांची बॉटल जी आहे ती डॉक्टरांकडे देतो. तेव्हा डॉक्टर श्रद्धा म्हणू लागतात की मला एक कळत नाही आहे रविराज, हे काय आहे, म्हणजे तुम्ही कोणत्या गोळ्या देताय, नक्की कळतंय का. तेव्हा रविराज म्हणतात काय झालं. तेव्हा इकडे नागराजने ती गोळ्यांची बॉटल जी दिलेली असते ती पाहून रविराजला धक्का बसलेला असतो. तर कारण डॉक्टर श्रद्धा म्हणत असतात की ह्या गोळ्या मी दिलेल्या नाही आहेतच, मग ह्या कुणी आणलेत गोळ्या. तेव्हा रविराज म्हणतात नागराज कुणी आणलेत ह्या गोळ्या. तेव्हा मात्र इकडे नागराज म्हणत असतो की ह्या गोळ्या मी नाहीत आणलेल्या, ह्या गोळ्या आहेत ना त्या तन्वीने आणलेल्या आहेत. तेव्हा डॉक्टर श्रद्धा सांगू लागतात की आत्ता माझ्या लक्षात आलं आहे, इकडे प्रतिमा वहिनींना कशामुळं त्रास होतो आहे, म्हणजे प्रतिमा वहिनींना बरं का वाटत नाही आहे, त्यांना असं स्ट्रेस आल्यासारखं भास असल्यासारखं का होतं आहे, हा प्रश्न त्यांच्या उभा राहिलेला असतो आणि त्याचं उत्तरही आता त्यांना मिळालेलं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की अर्जुन घरी आलेला असतो. अर्जुन सांगत असतो की सायलीचे बाबा म्हणजे त्यांचं वात्सल्य आश्रम जे आहे ना ते मिळालेलं आहे. कसं इतके दिवस लग्न झालेलं होतं, पण गोष्टी खूपच विचित्र पद्धतीनं घडत होत्या, त्यामुळं आपल्याला त्यांच्या घरी कधी बोलावलं नव्हतं. पण आज आश्रम त्यांच्या ताब्यात मिळालेला आहे आणि त्यामुळं त्यांनी एक निर्णय घेतला आहे, तर सायलीच्या माहेरी आपल्या सर्वांना बोलवलेलं आहे. हे ऐकल्यानंतर सायली खुश असते, सायलीलाही भारी वाटत असतं, कारण अर्जुनने सांगितलेलं आहे की सायलीच्या माहेरी आपल्याला बोलवलेलं आहे. तेव्हा मात्र कल्पनाला खूप राग येतो. कल्पना म्हणत असते की नाही, मी नाही येणार आहे तिथे, मला काही यायची गरज नाही, असं कल्पना सांगू लागते. आणि त्याचबरोबर कल्पना म्हणत असते की मी तिथे येणारच नाही आहे, मला यायचंच नाही आहे तिथं, माझा काही संबंधच नाही आहे, कारण मी तिथं आली तर काहीच उपयोग नाही आहे,
मला कोणाशी कसलाही संबंध ठेवायचा नाही. कल्पनाला मात्र राग आलेला असतो. कल्पनाने स्पष्टपणे नकार दिलेला आहे आणि सांगितलेलं आहे की मला तिथे यायचंच नाही. तेव्हा सायली म्हणत असते की ठीक आहे, पण पूर्णाजी त्याचबरोबर रविराज सगळेजण, पूर्णाजी त्याचबरोबर प्रताप सर्वजण तिथं आहेत आणि ते सांगू लागतात की हो आम्ही येऊ तिथं, आपण जाऊया उद्या. आणि कल्पनाने नकार दिलेला असतो. पण बाकीचे घरातले सगळेजण आता जाणार असतात. सगळेजण तिथं जाणार आहेत म्हणजे ही आनंदाची गोष्ट आहे. एवढी आनंदाची गोष्ट घडते तरीही अशा पद्धतीनं हे सगळं का होतंय, हे सगळं असं का घडतंय, हे प्रश्न मात्र सगळ्यांनाच पडलेले असतात आणि सगळेजणच पाहू लागतात. तेव्हा सायली अर्जुन दोघंही आता वात्सल्य आश्रमात जातात. तिथे मधुभाऊ असतात. मधुभाऊ धावत आलेले असतात. ऐकलं का, कोण आले, जावई बापू आलेत आपले, जावई बापू आलेत असं मधुभाऊ ओरडून सांगत असतात. सगळ्यांना बोलवत असतात. कुसुम, सोनू सगळे मुलं तिथं आलेले असतात आणि सायली ताई आली आहे, सायली ताई आली आहे. या गोष्टीचा आनंद सगळ्यांना खूप झालेला असतो आणि सगळेजण तिथं आलेले असतात. ते बोलत असतात. सगळेही खुश असतात आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने चालू असतात. आणि त्यानंतर जेव्हा घडतं असं की मधुभाऊंनाही खूप आनंद होत आहे, मधुभाऊही तेवढेच खुश झालेले असतात. मग आता मधुभाऊ सगळ्यांना घेऊन आत जात असतात. सायलीही तेवढीच खुश झालेली असते. तिलाही खूप छान वाटत असतं. आज इतक्या दिवसांनंतर सायलीला तिचं हक्काचं घर, तिचं माहेर तिला परत मिळालेलं असतं. तेव्हा सायली म्हणते की कुसुमताई, मधुभाऊ आपला वात्सल्य आश्रमाचा बोर्ड लावलेला नाही अजून. तेव्हा सगळेजण म्हणतात की हो नाही लावलेला. तेव्हा अर्जुन तो बोर्ड घेतो आणि तिथे स्टूलवरती चढतो आणि तो बोर्ड लावून घेतो. कारण तेवढ्या उंचीचे तिथं कोणी नसतं. मधुभाऊ आणि कुसुमताई वरती स्टूलवर चढू शकत नसतात आणि छोट्या मुलांना वरती चढवणं हे सुद्धा रिस्की आहे. त्यामुळं ते अशा पद्धतीनं झालेलं असतं. तेव्हा मात्र आता अर्जुनने तो बोर्ड लावलेला असतो आणि सायली म्हणत असते की फायनली आपण आपल्या विजयाचा पताका इथे फडकवलेला आहे, विजयाचा झेंडा फडकवलेला आहे आणि सगळे खुश झालेले असतात. सगळे आनंदाने त्या बोर्डकडे पाहत असतात, टाळ्या वाजवत असतात, उड्या मारत असतात आणि त्यानंतर सरप्राईज मिळतं. ते म्हणजे की सायलीच्या माहेरी अख्खं सुभेदार आणि किल्लेदार कुटुंब आलेलं आहे. फक्त एक व्यक्ती तिथं आलेली नाही. तर आता ती व्यक्ती कोण, तर कल्पना. तिने स्पष्टपणे सांगितलेलं होतं की मी काही येणार नाही. मग पूर्णाजी त्याचबरोबर सगळेजण तिथं आलेले आहेत. पूर्णाजी, प्रताप आणि रविराज तिघंही कान पकडतात आणि म्हणू लागतात की आम्हाला माफ करा, आम्ही तुमच्या बाबतीत खूप चुकीचा विचार केला, आम्ही तुमच्याशी खूप चुकीचं वागलो. कारण एखादा माणूस एवढं सोशल वर्क करत आहे, मुलांना सांभाळत आहे, स्वखर्चातून आश्रम चालवत आहे, त्या मुलांना काय हवं नको त्यांचं ते नुसतं संगोपन करत नाही तर आईवडिलांची दोघांची माया ही व्यक्ती देत आहे आणि मग आपण असं का केलं, या गोष्टीचा पूर्णाजीला पश्चाताप होत असतो. आणि पूर्णाजी मात्र म्हणत असते की नाही, तुम्ही जे काय बोलताय हे सगळं मला माहिती आहे, परंतु आत्ता मला या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने नको आहेत, म्हणून मी तर खरंच माफी मागत आहे. कारण मला ना कळत नव्हतं, माझ्याकडून चुकत होतं हे मला माहिती होतं, परंतु ज्या चुका मी केलेल्या आहेत त्यासाठी मी माफी मागते. सगळ्यांनी कान पकडलेले असतात आणि तेव्हा मात्र सायली तिथं पुढे येते आणि सायली म्हणू लागते की एका अटीवर माफ करेन. असं म्हणता क्षणी आता सगळेजण म्हणू लागतात की एक अट म्हणजे, आता सायलीनं कोणती अट घातली पूर्णाजीला, असा प्रश्न पडलेला असतो. तेव्हा मात्र इकडे पूर्णाजीला सायली म्हणते की रोज माझ्या हातचं जेवावं लागेल. सगळेजण हसतात. पूर्णाजी सायलीला मिठीत घेते. तेव्हा आता सायली काहीतरी बनवते असं म्हणत जाते आणि जेवणाचा मेनू तिचा तयार झालेला असतो जवळजवळ. आणि मग सगळ्यांना मधुभाऊ हा जो आश्रम असतो तो आश्रम दाखवत असतात. मधुभाऊ आश्रम दाखवण्यासाठी सगळ्यांना घेऊन चाललेले असतात. मग एका ठिकाणी गेल्यानंतर रविराज आणि प्रतिमा दोघंही थांबतात. रविराज म्हणतात की मला हे कळत नाही आहे. प्रतिमा म्हणते की अशी चित्र आपली तन्वीच काढायची ना लहान असताना. आता मधुभाऊंनी ते सगळं पाहिलेलं असतं, मधुभाऊंना आपण पटलेलं असतं की हो, पण मधुभाऊंना एवढं आठवत नव्हतं की नक्की कशी चित्र काढायची तन्वी. आणि मधुभाऊंनी एक ट्रंक उघडलेलं असतं. त्या ट्रंकामध्ये जुन्या नोटबुक असतात, ड्रॉइंग बुक असतात आणि जेव्हा मधुभाऊ ते ड्रॉइंग बुक आहेत ते उघडून पाहतात आणि मधुभाऊंना धक्काच बसतो. कारण त्यामध्ये जी दाखवलेली चित्र आहेत ती सायलीनं काढलेली आहेत हे मधुभाऊंच्या लक्षात येतं. कारण सायलीची नोटबुक मधुभाऊंनी घेतलेली असते आणि मधुभाऊ ती नोटबुक जी आहे ती पाहत असतात. तेव्हा मात्र धक्का बसलेला असतो की हे सगळं काय आहे, म्हणजे अशा पद्धतीनं गोष्टी होतील असा स्वप्नातही विचार कोणी केलेला नव्हता. परंतु
मधुभाऊंनी मात्र इकडे ती नोटबुक उचललेली असते आणि मधुभाऊंना धक्का बसलेला असतो की हे सगळं कसं शक्य आहे, कारण ही नोटबुक तर सायलीचे. इकडे आता नागराज अडकता अडकता वाचलेला असतो आणि त्याचबरोबर नागराज म्हणतो की नाही, मला काहीतरी केलं पाहिजे. तो महिपतकडे येतो आणि महिपतला म्हणतो की अरे त्या प्रतिमाला ज्या मी गोळ्या देतोय ना त्याच्यामुळं खरं तर महिपत गोंधळ झालाय रे एक. तेव्हा महिपत म्हणतो आता काय गोंधळ घालून ठेवला आहे. तेव्हा तो सांगतो की अरे आज ती डॉक्टर घरी आली होती आणि तिनं गोळ्या चेक करत होती आणि त्या डॉक्टरने गोळ्या चेक केल्यानंतर मात्र खूपच मोठा राडा होता होता वाचलेला आहे. हे ऐकल्यानंतर मात्र महिपत म्हणतो की मग काय करायचं. नागराज म्हणतो की काही नाही, शांतपणे विचार करून आपल्याला पुढचं प्लॅनिंग केलं पाहिजे, कारण त्या प्रियाने तो व्हिडिओही बनवलेला आहे. ही गोष्ट महिपत आपल्याला विसरून चालणार नाही. जर याच्यामध्ये आपण अडकलो तर खूप अवघड होणार आहे. लक्षात येते का तुझ्या, कारण तू साक्षीला सोडवण्याच्या नादात खूप काय काय राडा घालत आहे हे मला कळलेलं आहे, असं महिपत सांगत असतो. त्यानंतर आता रविराज घरी येतो आणि प्रतिमा आणि इकडे रविराज प्रतिमा घरी येतात. त्यांचं बोलणं चाललेलं असतं. ते सुमनला सांगत असतात की अगं असं असं झालं, छोट्या सायलीच्या तिथं तन्वीच्या नोटबुक होत्या, तिनं केलेले ड्रॉइंग हे सगळं आम्ही पाहिलेलं आहे, पण आम्हाला ना थोडी शंकाच वाटते. तेव्हा मात्र नागराजच्या लक्षात येतं म्हणजे हे सगळं त्या म्हाताऱ्याला कळलं असणार आहे, ह्यांनी तिथं सांगितलंय ना नक्की काय झालेलं होतं ते, असं हे बोलणं चालू असतं. तेव्हा मात्र आता मधुभाऊ निघालेले असतात आणि मग मधुभाऊंनी त्या सगळ्या बुक हे सगळं उचललेलं असतं आणि मधुभाऊ आता सुभेदारांच्या घरी जायला निघतात, कारण तिथे जाऊन त्यांना पहिलं सांगायचं असतं की तुमची नात जी आहे ती प्रिया नाही आहे तर ती सायली आहे. आणि नेमकं नागराजने आता महिपतला कॉल करून त्याच्या गुंडांना ते काम दिलेलं असतं आणि त्या गुंडांना सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही हे म्हातारं अजिबात पोचता कामा नाही असं त्याने सांगितलेलं असतं. आता ते गुंड महिपतचे जे गुंड आहेत ते आलेले असतात आणि त्याचबरोबर ते गुंड मधुभाऊंच्या मागावर असतात. मधुभाऊ तिथून पळत सुटतात, अगदी जवळच पोचलेले असतात सुभेदारांच्या घराच्या जवळ आणि मधुभाऊंनी ऑलरेडी सायलीला फोनही केलेला असतो. सायली वाटच बघत असते आणि तेवढ्यात मधुभाऊ त्या गुंडांना चकवा देऊन त्यांच्या डोळ्यात माती फेकतात आणि तिथून पळतच त्यांच्या वयाच्या मानाने त्यांना खरं तर नसतं, पण शरीर कधी साथ देतं जर तुमचं मन खंबीर असेल तर, आणि मधुभाऊ निघतात. त्यानंतर ते गुंड फोन करतात महिपतला आणि सांगतात की ते म्हातारं आमच्या हातून पळालं. महिपत पुन्हा पिसळतो, त्याला ही गोष्ट नको आहे, कारण ते म्हातारं मेलं पाहिजे, प्रतिमा मेली पाहिजे, सगळे मेले पाहिजेत, कारण जी जी व्यक्ती माझ्या लेखीच्या सुखात आड आलेली आहे ती प्रत्येक व्यक्ती मेली पाहिजे, असं या महिपतचं बोलणं चालू असतं. आणि महिपतने मात्र तशाच पद्धतीने सगळ्या गोष्टी सुरू केलेल्या असतात. त्यासोबतच इकडे महिपत आता नागराजला फोन करतो आणि म्हणतो की आत्ताच्या त्या सुभेदारांच्या घरी जा आणि त्या म्हाताऱ्याचा काय तो बंदोबस्त करा, कारण ते म्हातारं काही आमच्या माणसांकडून मेलेलं नाही. हे ऐकल्यानंतर इकडे मधुभाऊ मात्र पोचलेले असतात. मधुभाऊ म्हणतात की सायली एक काम कर, रविराज सर आणि प्रतिमाताईंना कॉल कर आणि त्यांना बोलावून घे. सायली म्हणते की काय झालं मधुभाऊ. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की ते येऊ दे, मी सांगतो, सगळ्यांनाच सांगतो काय झालेलं आहे ते, असं मधुभाऊ बोलत असतात. तेव्हा मात्र इकडे सायली म्हणते की चालेल. आता सायलीने कॉल लावाय तर घेतलेला असतो आणि त्यासोबतच इकडे सायली कॉल लावते आणि मग रविराजला बोलावून घेते. अर्जंट बोलवलेलं आहे असं सांगितल्यामुळं रविराज पण 10 मिनिटात तिथे येतात. सायलीने मधुभाऊंना चहा दिलेला असतो, पण मधुभाऊ घाबरलेले आहेत हे लक्षात येतं. तेव्हा अर्जुन म्हणतो काय झालं. तेव्हा मधुभाऊ सांगू लागतात की काही गुंड माझ्या मागं लागले होते, त्यांना चकवा देऊन मी इथंपर्यंत आलेलो आहे, कदाचित ते महिपतचे गुंड होते असं वाटतंय. मग मधुभाऊ आता सगळ्यांना सांगायला सुरुवात करतात आणि त्याचबरोबर आता कृष्ण जन्माष्टमीचा दिवसही आलेला असतो. सुभेदारांच्या घरी छान पूजा वगैरे सगळं होत असतं आणि मधुभाऊ सायलीचे हात जोडून माफी मागतात आणि म्हणतात बाळा, साऊ बाळा, माझ्यामुळं तुझ्यावर खूप अन्याय झालेला आहे, मी तुझ्याशी खूप चुकीच्या पद्धतीनं वागलेलो आहे, मला माफ कर साऊ बाळा, असं म्हणत मधुभाऊ सायलीची माफी मागत असतात. आणि मग आता गोकुळ इथे दही अंडी असते, सगळेजण सुभेदार जमलेले असतात आणि नागराजला कळलेलं असतं की हे सगळेजण आता एकत्र जमलेले आहेत आणि एकत्र गेलेले आहेत. ही गोष्ट नागराजला कळलेली असते. नागराज म्हणतो की सुमन, आपल्यालाही पूर्णाने बोलवलेलं आहे तर आपणही कार्यक्रमासाठी जाऊया. त्याच्या डोक्यात वेगळंच सुरू असतं, म्हणून त्याला या कार्यक्रमासाठी यायचं असतं. आणि त्यासोबतच
इकडे पाहायला मिळतं की अर्जुन, त्याचबरोबर तेजस, अद्वैत सगळेजण असतात. कला, त्याचबरोबर मानसी, सायली हे तिघंजण मिळून आता दहीहंडी फोडत असतात. मधुभाऊंनी त्या नोटबुक दाखवलेले असतात, ते सगळं सुभेदारांना दाखवलेलं असतं आणि सगळ्यांना धक्का बसलेला असतो. मधुभाऊंनी सांगितलेलं असतं की त्या दोघींनाही लहानाचं मोठं मी केलंय, मी पाहिलंय त्यांना, कारण तुम्हाला असं वाटतं तसं नाही येतं या गोष्टी, असं मधुभाऊंनी सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर आता अर्जुन, त्याचबरोबर अद्वैत, तेजस हे सगळेजण ढोल वाजवत असतात आणि आता दहीहंडी फोडली जाणार असतात. तर दहीहंडी फोडायला मुलींची टीम तिथं आलेली असते आणि मुलींच्या टीमची लीडर असते ती म्हणजे सायली. तर ही दहीहंडी जी आहेत ती सायलीच्या हस्ते फोडली जाणार असतात. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात त्याचवेळी आता महिपतही तिथं आलेला असतो आणि महिपत म्हणत असतो की ह्या म्हाताऱ्याला संपवलं पाहिजे मला, असं म्हणत महिपत मधुभाऊंकडे जातो. पण ऑलरेडी मधुभाऊंनी सगळं सत्य सांगितलेलं असतं. ते गुंड जे आहेत ते सुद्धा त्यांनी मागावर ठेवलेले असतात. म्हणजे इथून जर मधुभाऊ बाहेर पडला नागराजला बघून तर ह्या गुंडांकडून ते पळून जाणार असतात. पण घडतं असं की नागराज आहे तो मधुभाऊंवरती हल्लाच करतो, त्याच्यावरती गोळी झाडतो आणि नेमका अद्वैत आत गेलेला असतो. अद्वैतला पाणी हवं असतं म्हणून तो आत गेलेला असतो. आणि मग पाहतो तर काय, मधुभाऊ तिथं पडलेले असतात, ते ओरडत असतात आणि मग अद्वैत धावतच बाहेर येतो. मधुभाऊंनाही त्यांनी जवळजवळ बाहेर आणलेलं असतं, ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असतात. आणि जेव्हा मधुभाऊ बाहेर येतात, मधुभाऊंना बाहेर आणलं जातं, तेव्हा सायली अर्जुन यांना धक्का बसतो आणि ताबडतोब हॉस्पिटलला हलवलं जातं. मधुभाऊंची कंडिशन क्रिटिकल असते, पण मधुभाऊ मात्र एवढंच सांगत असतात की सावबाळा काळजी घे, काहीही झालं तरीही काळजी घे, असं मधुभाऊ सांगत असतात. आणि मग मधुभाऊ हॉस्पिटलमध्ये असतात, अगदी शेवटच्या घटका मोजत असतात. तेव्हासुद्धा मधुभाऊ सायलीला सांगतात की बाळा, तुझे खरे आईवडील रविराज सर आणि प्रतिमाताई आहे, त्यांच्यासारखीच तू गोड आणि गुणी मुलगी आहे, एवढं लक्षात ठेव, असं मधुभाऊंनी सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इथे सगळ्यांना धक्का बसतो. सगळेजण म्हणू लागतात की म्हणजे, तेव्हा मधुभाऊ सांगतात की हे बघा, माझ्या सायलीच्या पायावर तुळशीपत्र आहे आणि ते जन्मल्यापासून आहे, त्यामुळं मला माहिती आहे की तुमच्या घरची नात, तुमची मुलगी रविराज सर ही सायलीच आहे, कारण प्रियाच्या बाबतीत मला नेहमी शंका आलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.